तर इंडिगोची विमान सेवा विस्कळीत झाल्याने ती कोलमडलेली आहे आणि त्याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागतोय। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। इंडिगोची विमान सेवा रद्द झाल्यामुळे प्रवासी गेल्या 10 तासांहून अधिक काळ अनेक विमानतळांवर अडकून पडलेले आहेत। आफ्रिकन महिलेकडून इंडिगोच्या तिकीट काउंटर समोर गोंधळ घालण्यात आलाय। व्हिडिओ व्हायरल झाला। इंडिगोच्या फ्लाइट रद्दच्या विद्यार्थिनींना फटका बसलेला आहे। माझी परीक्षा आहे, 6 महिने माझं वाया जाणार आहेत। विद्यार्थिनीचा संताप, मला पैसे नको, काही व्यवस्था करून मला पाठवा, तुमच्यामुळे माझं नुकसान होईल, विद्यार्थिनीचा आक्रोश। अहमदाबाद विमानतळावर एका महिला प्रवाशाला रडू कोसळले। इंडिगोची विमान उड्डाण रद्द होत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो। इंडिगोकडून दिल्या जाणाऱ्या जेवणावरून प्रवाशांनी तक्रारी केलेल्या आहेत। आम्हाला दिलेलं जेवण तुमचा मॅनेजर खाऊ शकत नाही तर आम्ही कसं खाणार, प्रवाशांचा संताप। मुंबई विमानतळावरील इंडिगो काउंटरवरती इंडिगोचे प्रवासी असूनही रांगेत काहींना त्यांची तिकीट परत करावी लागतात तर काहींना त्यांचं सामान मिळालेलं नाही, प्रवाशांना मनस्ताप। गोवा विमानतळावर इंडिगोची 14 फ्लाइट्स रद्द, शेवटच्या क्षणी काही उड्डाणं रद्दची घोषणा। दक्षिण गोव्यातील दांबोली विमानतळाबाहेर अनेक प्रवासी अडकले। चेन्नई विमानतळावर आज रात्रीपर्यंतची इंडिगोची 48 उड्डाणं रद्द, परिणामी मुंबई, हैदराबाद, दिल्ली, बंगळुरू, कोयंबतूर, अहमदाबाद, विशाखापट्टणम, अंदमान, लखनौ, पुणे आणि गुवाहाटी ठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांवरती परिणाम। इंडिगोच्या मुंबई कोलकाता अनेक फ्लाइट्स रद्द झाल्यात। इंडिगोची मुंबई कोलकाता फ्लाइट 28 तास उशिरा होती। काल सकाळी 8 वाजताची फ्लाइट उशिरानं पाहायला मिळते। इंडिगोच्या विस्कळीत विमानसेवेचा राज्यातील मंत्री आणि आमदारांनाही फटका बसणार आहे। पश्चिम महाराष्ट्रातील आमदार कारणे निघाले नागपूर अधिवेशनासाठी। पुणे आणि गोव्यातून नागपूरसाठी होतं फ्लाइट बुकिंग। तर तपोवनातील वृक्षतोडीला विरोध वाढलेला आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। भाजपला तपोवनाची जागा अगदी साफ करून टाकायची आहे। तपोवनामध्येच हा नेमका साधूग्राम, हा साधूंचा नाही तर टीडीआर आणि खजिनाचा खेळ तर नाही ना, ट्विट करत आदित्य ठाकरेंचा सवाल। तपोवनातील वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात मनसेचं आंदोलन, अमय खोपकरांसह अनेक कलाकार आंदोलनात सहभागी। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला दिग्दर्शक महेश मांजरेकरांचा विरोध, तुम्ही वेगळा मार्ग निवडा पण झाडं तोडू नका, महेश मांजरेकरांची राज्य सरकारकडे मागणी। राम मंदिरावर वृक्षाचं चित्र आणि रामाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या तपोवनाची भूमी नष्ट करण्याचं काम सुरू, अंबादास दानवेंची टीका। महाकुंभ मेळावा 12 वर्षांनी होतो, थोडीशी वृक्षतोड होते, मौज मजेसाठी होत नाही, व्यवस्था करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरती काही चालू असेल, मंत्री नरहरी झिरवळांची प्रतिक्रिया। नाशिकच्या तपोवनमध्ये वृक्षप्रेमींकडून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। तपोवनातील कचरा आणि प्लास्टिक उचलून परिसर स्वच्छ करण्यात आला। कुंभमेळ्यासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये जागा भाड्यानं घेणार, साधू महंतांच्या वास्तव्यासाठी साधूग्रामची जागा भाडेतत्वावर घेण्याचं निश्चित, तर दर अंतिम केल्यानंतर जागा मालकांशी भाडेपट्टी करारनामा केला जाणार। तपोवनातील झाडं तोडून होणाऱ्या प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला अखेर स्थगिती, मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। वृक्षतोड करून तपोवनातील जागेवरती भव्य डोम उभारला जाणार होता। डोम पुढील 32 वर्षांसाठी प्रदर्शन केंद्र म्हणून वापरला जाणार होता। गिरीश महाजनांकडून हैदराबादच्या राजमुद्रीमध्ये जाऊन झाडांची निवड, नाशिक शहरामध्ये जवळपास 15 फुटांची 15,000 देशी झाडं लावण्याचा निर्णय। ही झाडं लावल्यावरती तपोवनातील झाडांबाबत निर्णय घेऊ, महाजनांनी केलं स्पष्ट। आता बघा दिवसभरातील महत्त्वाच्या राजकीय टॉप 9 बातम्या। उरणमध्ये भाजपा पदाधिकाऱ्याची मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण, भाजपचे आमदार बालदींची माफी मागायला लावली। स्थानिक निवडणुकीतील टीकेवरून भाजपा पदाधिकाऱ्यांकडून मारहाणीचा प्रकार, मनसेकडून उरण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार। फडणवीस शिंदे अजित पवारांची 2 दिवसात महत्त्वाच्या बैठकीची शक्यता, महायुतीत एकामेकांना प्रवेश न देण्यावरून चर्चा होणार। अमित ठाकरेंच्या मेहुणा डॉक्टर राहुल बोरुडेंच्या विवाह सोहळ्याला मोदींची उपस्थिती, दिल्लीतल्या सोहळ्यात पंतप्रधान मोदी आणि अमित ठाकरेंचं एकत्रित फोटो सेशन। महसूल मंत्री बावनकुळेंची सुलेखा कुंभारेंना 5 कोटींची नुकसान भरपाईची नोटीस, खोटे आणि बदनामीकारक आरोप मागे घ्या अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा।
15 दिवसात बिनशर्त सार्वजनिक माफी मागण्याचीही मागणी। ठाण्यातील मतदार यादीत 83,644 संभाव्य दुबार नावं, प्रत्येक प्रभागात 200 ते 300 नावं दुबार असल्याचं यादीवरून स्पष्ट। 250हून अधिक हरकती सूचना निवडणूक विभागाला प्राप्त। 8 वेळा पराभूत झालेले अपक्ष उमेदवार राजू धोंगडे यांनी वाशिम नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठीचा उमेदवारी अर्ज कायम ठेवलेला आहे। काहीही झालं तरी निवडणुकीतून माघार घेणार नसल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे। भंडाऱ्याच्या स्ट्रॉंग रूम परिसरामध्ये श्वान पथकाकडून तपासणी करण्यात आली। जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर स्ट्रॉंग रूम शेजारील सुरक्षेत वाढ करण्यात आली। उमेदवारांच्या कार्यकर्त्यांसाठी प्रशासनाकडून सीसीटीव्ही स्क्रीन देखील बसवण्यात आली। तर जळगावच्या धरण गावात स्ट्रॉंग रूम बाहेर मविया कार्यकर्त्यांचा पहारा पाहायला मिळतोय। तहसील कार्यालयाबाहेर मंडप टाकून मविया कार्यकर्ते ठाण मांडून बसलेले आहेत। कडाक्याच्या थंडीतही शेकोट्या पेटून पहारा दिला जातो। रत्नागिरीतल्या सर्वच ठिकाणच्या स्ट्रॉंग रूम बाहेर 2 स्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। स्ट्रॉंग रूम बाहेर अद्यावत सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आली आहे। राज्य राखीव दल, स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतो। आता दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। बांगलादेशकडून कांदा आयातीचा मोठा निर्णय। दररोज 50 आयात परवाने मिळणार। प्रत्येक परवान्यावर 30 टन कांदा आयात करता येणार। हापूस आंब्यावर भौगोलिक मानांकनावरून मोठे संकट उभं। गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठाचा 2023 मध्ये अर्ज। वलसाड हापूस नावानं भौगोलिक मानांकन मिळवण्याची मागणी। गुजरातच्या वलसाड आंबा कोकणामध्ये आणून लावला तर त्याला आक्रमण जे आहे ते म्हणू शकतो। वलसाड हापूसच्या मानांकनावरती बोलताना उद्योगमंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया। बीडच्या माजल गावातील निपाणी टाकळीमध्ये ऊसाला आग। 40 ते 50 एकर क्षेत्रावरील ऊस जळून खाक। महसूल विभागाकडून जळालेल्या ऊसाचा पंचनामा। बुलढाणा नगर परिषदेची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्ह। सतीशचंद्र रोडेंची निवडणूक प्रक्रियेविरोधात हायकोर्टात याचिका। अकलूज नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी 2 मित्रांची बुलेटची पैज। विजयसिंह मोहितेंचे समर्थक मशिंद्र कर्णवर आणि भाजपा कार्यकर्ता दादा तरंगे यांच्यात पैज। व्हिडिओ व्हायरल। वाशिम जिल्ह्यातील अनेक भागात सध्या बिबट्याची दहशत। शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। वन विभागाकडे तात्काळ तक्रार जी आहे ती दाखल करण्यात आली। गडचिरोलीच्या देऊळ गावामध्ये नागरिकांचं चक्काजाम आंदोलन। वन्य प्राण्यांच्या तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी। वन विभागाच्या आश्वासनानंतर 1.5 तासांनी नागरिकांचं आंदोलन मागे। आंदोलनामुळे काही काळ रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। अहिल्यानगरच्या साकुरी गावात स्वाईन फ्लूचा शिरकाव। साकुरी गावातील डुकरांमध्ये आफ्रिकन स्वाईन फ्लू आढळला। जिल्हा पशु वैद्यकीय पथक साकुरी गावात दाखल। पशुपालकांना पशुवैद्यकीय पथकात संपर्क करण्याचं आवाहन।